नमस्कार मंडळी. पुढचा जो सेक्टर आहे त्याचं नाव आहे बँकिंग सेक्टर. आणि बँकिंग सेक्टर म्हणजे आम्हाला सगळ्यांनाच जिथे नेहमी जावं लागतं किंवा वी हॅव टू पे फॉर एव्हरीथिंग इन लाईफ. त्याच्यामध्ये बँकिंगच्या थ्रूच आपण तर पे करत असतो, राईट. किंवा आता फायनान्शियल सेक्टरमधून पे करत असतो. तर कुठल्या किती बँक आहेत भारतामध्ये? टिपिकली 25 ते 30 पब्लिक सेक्टर, प्रायव्हेट सेक्टर मिळून मे बी 40 असतील. आणि इतर बँका जर बघितलं तुम्ही तर 1000 बँका भारतामध्ये सहज असतील. त्या लिस्टेड नाही आहेत, पण तो लिस्टेड बँकेमध्ये जर आपण बघितलं तर 2026ला कुठल्या कुठल्या बँकेची प्रॉफिटेबिलिटी सगळ्यात जास्त वाढली. ओके, तर ते बघू तर इंडियन ओव्हरसीज बँक. ओके, या बँकेची प्रॉफिटेबिलिटी 50% वाढली एका वर्षामध्ये. ओके, त्यानंतर बँक ऑफ महाराष्ट्र 27% वाढले एका वर्षामध्ये प्रॉफिटेबिलिटी. नंतर येस बँक 44% वाढली एका वर्षात प्रॉफिटेबिलिटी. अजूनही तो 18वरून 22पर्यंतच आहे, वरती गेलेला नाही. नंतर युको बँक 13% वाढली एका वर्षामध्ये प्रॉफिटेबिलिटी. आणि किती झाले युको बँकेचे प्रॉफिट? तर 2768 कोटी झाले फ्रॉम 2465 कोटी. त्याच्यानंतर साऊथ इंडियन बँक याचे प्रॉफिट 12% वाढले. आणि JK बँक, जम्मू काश्मीर बँक हा सध्या खूप डार्क हॉर्ससारखा पळतो, 142 झालेला आहे. त्याचे प्रॉफिट 13% वाढले. ओके, नंतर 18% वाढले सिटी युनियन बँकेचे प्रॉफिट. त्या सगळ्या बँक ऑलरेडी वरती गेलेल्या आहेत एक्सेप्ट फॉर IOB, येस बँक, युको बँक आणि एवढ्याच बँका. बाकी सगळ्या बँका वरती गेल्या आहेत. आणि मोठ्या बँका ज्या आहेत त्यांची प्रॉफिटेबिलिटी काही जास्त वाढली नाही. लाईक स्टेट बँकेचे प्रॉफिट फक्त 8% वाढलेत. नेट प्रॉफिटबद्दल बोलतो आहे आपण. HDFC बँकेचे ओन्ली 8% दे हॅव ग्रोन. नंतर ICICI बँक दे हॅव ग्रोन बाय 6%. ॲक्सिस बँकेचे प्रॉफिट 6% पडलेत. नंतर बँक ऑफ बरोडाचे प्रॉफिट पण 6% पडलेत. युनियन बँकेचे प्रॉफिट फक्त 8% वाढलेले आहेत. ओके, नंतर PNBचे प्रॉफिट जैसे थे, त्याच्यामुळे हा शेअर परत 101ला आला किंवा 99ला आला तर घेण्यासारखा आहे, कारण मोठी बँक आहे. त्यानंतर कॅनरा बँकेचे प्रॉफिट फक्त 1% वाढलेले आहेत. ओके, इंडियन बँकेचे प्रॉफिट फक्त 4% वाढलेले आहेत. बँक ऑफ इंडियाचे प्रॉफिट 8% वाढलेले आहेत. ओके, या सगळ्या बँकांचे, मेजर बँकांचे तुम्हाला मी सांगितलं नेट प्रॉफिट किती टक्क्यांनी वाढलेलं आहे. तर त्याच्यापैकी सगळ्यात उत्तम परफॉर्मन्स दिलेला इन टर्म्स ऑफ फंडामेंटल्स म्हणजे नेट प्रॉफिट वाढलेले आहे तर इंडियन ओव्हरसीज बँक, येस बँक, त्याच्यानंतर बँक ऑफ महाराष्ट्र, युको बँक आणि ऑब्वियसली SI साऊथ इंडियन बँक. ओके, आणि ह्याच्यापैकी मार्केटमध्ये परफॉर्मन्स दिलेल्या बँका, परफॉर्मन्स न दिलेल्या बँका कुठल्या आहेत तर त्यापैकी इंडियन ओव्हरसीज बँक आहे. 33 रुपयाला पडीक आहे डिस्पाईट फॅन्टॅस्टिक रिझल्ट. त्याच्यामध्ये तुम्हाला जर थांबायची तयारी असेल 2 वर्ष 1 वर्ष तर ऑब्व्हियसली तुम्हाला याच्यामध्ये 20% प्रॉफिटेबिलिटी मिळू शकते नक्कीच. आणि येस बँकसुद्धा इट इज गॉन अप फ्रॉम 18 to 20 आफ्टर लॉंग टाईम. त्यामुळे त्याच्यामध्ये मिळू शकतात. आणि तिसरी युको बँक. या सगळ्या छोट्या बँका आहेत. छोट्या बँका म्हणजे प्राईस छोटी आहे यांची, पण मोठ्या बँका होऊ शकतात. ओके.